विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। 23 जानेवारी रोजी नळदुर्ग येथे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी झालेल्या कार्यक्रमास शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात झालेल्या कार्यक्रमात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। प्रारंभी या ठिकाणी बाबूराव पोद्दार गुरुजी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, माजी नगरसेवक संजय बताले, पत्रकार विलास एडगे, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा एडगे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी भाजपाच्या जिल्हा उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा एडगे, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोद्दार, माजी नगरसेवक विनायक अहंकारी, सुधीर हजारे, भाजपाचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके या ठिकाणी आलेलो आहे। ते बंद करा, आज आपण नळदुर्ग या ठिकाणी आलेलो आहे। आज आपले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झालेली आहे। आपल्याबरोबर नळदुर्गचे ज्ञानेश्वर घोडके आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपलं नाव काय? मी ज्ञानेश्वर नारायण घोडके, शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेचा। आज खरं तर दिवाळीचा सण असल्यासारखा आज दिवस आहे। ज्याप्रमाणे तेजस्वी सूर्य आहे त्याचप्रमाणे बाळासाहेबांची पुण्यतिथी। बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यामध्ये झाला। खरं तर बाळासाहेबांचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मराठी माणसांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं आहे। आज बाळासाहेब सर्ववासी होऊन 10-12 वर्ष झाली, पण बाळासाहेबांची जी उंची त्या काळात होती आजही बाळासाहेबांची उंची आहे। बाळासाहेबांसाठी लाखो लोकांची जीव की प्राण आहेत। बाळासाहेब हे तुम्हा आमच्यासाठी गर्वनीय बाब आहे। बाळासाहेब गोरगरिबांसाठी, जनतेसाठी, कैवाऱ्यांसाठी त्याने अहोरात्र कायमस्वरूपी गोरगरिबांच्या पाठीशी राहिलेले, मराठी माणसाच्या पाठीशी राहिलेले। बाळासाहेब कधीही खुर्चीचा कधीही मोह केले नाही। बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री पदापर्यंत बाळासाहेबांनी गेले, पण कधीही स्वतःसाठी त्यांनी मंत्रिपद घेतले नाही। बाळासाहेबांचं एक तत्व होतं, ठाकरे घराण्यामध्ये कधीही मंत्रिपद किंवा खुर्ची कधी घ्यायची नाही, कधी मुख्यमंत्री लालच कधी करायची नाही, सर्वसामान्यांना मोठं करायचं, तेच बाळासाहेबांचं तत्व आहे। बाळासाहेबांची जे विचार होते, बाळासाहेबांचे विचार तुम्ही आम्ही शिवसैनिक यापुढे बाळासाहेबाच्या हयातीत, बाळासाहेबाच्या नंतरसुद्धा आम्ही जगभर पसरावू आणि बाळासाहेबांचं नाव या भारत देशात नव्हे तर जगामध्ये आम्ही मोठं करण्याचा प्रयत्न करू। बाळासाहेबांची शिवसेना या नात्याने आम्ही नव्याने झेप घेत या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहोत। भविष्यातसुद्धा आम्ही सत्तेत राहणार आणि गोरगरिबांच्या जनतेसाठी आम्ही काम करणार। या महाराष्ट्रामध्ये परत एकदा बाळासाहेबांचा बुलंद नाव असंच आम्ही तेजस ठेवणार, एवढंच या प्रसंगी बोलतोय। आणि बाळासाहेबांना आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।